नवऱ्याच्या माघारी सून सासूला नोकरासारखी वागणूक देत होती. सासू गुपचूप सर्व काही सहन करायची. जेव्हा तिच्या मुलाला समजलं, त्याने बायकोला सायंकाळची वेळ होती. सागर त्याच्या ड्युटीवरून घरी आला होता आणि दरवाजामध्ये क्षणभर तो थांबला आणि त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू आले. समोर त्याची आई जेवण करत होती आणि त्याची बायको मीरा त्याच्या आईला घास भरवत होती. सागर खूप आनंदी झाला होता, कारण त्याला वाटले की आपल्या अनुपस्थितीत बायको आईची काळजी घेते. पण खरं काय ते त्याला अजून माहीत नव्हतं. ते म्हणतात ना, जसं दिसतं तसं नसतं. अगदी तसंच सागरच्या घरी सुरू होतं. सागर एका बँकेत चांगल्या पदावर नोकरी करत होता. सागर तेव्हा 10-12 वर्षाचा असेल तेव्हा त्याचे वडील गेले. तेव्हापासून सागरच्या आईने सागरला सांभाळले, कष्ट करून त्याला शिकवले आणि आज सागर एका चांगल्या नोकरीवर लागला. काही दिवसानंतर सागरच्या आईकडून कामे होत नव्हती. आईने सागरला सांगितले की आता तू लग्न कर आणि मला सून आण. माझ्याकडून आता कामे होत नाही. सून आल्यावर मला थोडा आराम भेटेल. आईच्या सांगण्यावरून सागरने लग्न केले. त्याचे लग्न मीरासोबत झाले होते. मीरा चांगल्या घरची मुलगी होती. तिचं पण शिक्षण चांगलं झालं होतं. अगोदर तर ती सागरला म्हणाली, मला पण नोकरी करायची आहे. सागरने तिला नकार दिला. तो म्हणाला, आईला आता घरातील कामे होत नाही. तिला आता आराम करू दे आणि तू फक्त तिची काळजी घे. सुरुवातीला मीरा तिच्या सासूची काळजी घेत होती, पण हळूहळू ती आता सासूला उलटून बोलू लागली. एकदा तर ती सासूला असं काही बोलली, ते ऐकून सासूच्या डोळ्यात पाणी आलं होतं. मीरा सासूला म्हणाली, खाण्यापुरतं तरी काम करत जा, फक्त आयतं खायला पाहिजे. सुनेचं असं बोलणं ऐकून सासूच्या डोळ्यात पाणी आलं. त्या दिवशी तर तिने जेवण सुद्धा केलं नव्हतं. सागर जेव्हा घरी आला तेव्हा त्याने बायकोला विचारलं, आईने जेवण केलं का? मीरा म्हणाली, हो, त्यांनी जेवण केलं आणि त्या झोपल्या आहेत. मीरा नवऱ्याला खोटं बोलली होती. आता सागर जेव्हा त्याच्या ड्युटीवर जात होता तेव्हा मीरा घरातील सर्व कामे सासूकडून करून घेत होती आणि ती फक्त पलंगावर बसून राहत होती. जेव्हा सागर घरी यायची वेळ होत असे तेव्हा मीरा सासूला जेवायला वाढत आणि असं दाखवायचे की ती सासूची खूप काळजी घेते. ते सर्व बघून सागर आनंदी होत असे, पण त्याला अजून खरं काय ते माहिती नव्हतं. एक दिवस सागर ऑफिसमधून दुपारीच घरी आला होता. तो दरवाजामध्येच होता आणि त्याची नजर खिडकीतून घरामध्ये गेली आणि त्याने जे काही बघितले ते बघून तर त्याला धक्काच बसला होता. सागरची बायको मीरा सागरच्या आईकडून तिचे हातपाय दाबून घेत होती आणि सून सासूला असं बोलत होती की जशी सासू मोलकरीण आहे. मीराचं सर्व बोलणं सागर ऐकत होता. मीरा तिच्या सासूला म्हणाली, हे बघ म्हातारे, सर्व भांडे घासून घ्यायचे आणि तू जर सागरला काही सांगितलं की मी तुझ्यासोबत कसं वागते तर बघ तुझ्यासोबत काय होईल ते. सागरचे डोळे पाणावले होते. सागर दरवाजामध्ये उभा होता आणि तिथूनच तो ओरडला, मीरा, हे काय आहे तुझं? सागरचा आवाज ऐकून मीरा घाबरली. सागरने तिला घराबाहेर काढले आणि तिला तो म्हणाला, चालती हो इथून, परत कधी माझ्या घरामध्ये येऊ नको. सागरने मीराला घराबाहेर काढले. ती तिच्या माहेरी गेली आणि तिथेच राहू लागली. सागरची आई सागरला रोज म्हणायची, सागर, तिला माफ कर एक वेळा. सागर म्हणाला, माझ्या आईसोबत असं वागणारी मला नको. मी तिला कधीच माफ करणार नाही आणि तिच्यासोबत पण राहणार नाही. सागरने परत कधी मीराला घरी आणले नाही आणि तिला माफ सुद्धा केले नाही.